नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काय पाठ आपण स्टडी केलेला आहे, कुठला पाठ स्टडी केलेला आहे पहा. आपण इथं आठवतं का पहा, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर्स कळलं का पहा. ओके, त्याचे व्हेरियस टाईप्स आपण स्टडी केले. प्रिव्हियस एक्झाम्पल आपण ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल आपण रेफर केलेलं होतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये QR जी काय साईड ऑफ द गिवन इक्विलॅटरल ट्रायंगलची काय साईड होती किंवा बेस जो होता कुठला QR. ओके, ॲज द डायमीटर ऑफ द गिवन सर्कल. सर्कलचं डायमीटर आपण रेफर केलेलं होतं. ओके, आणि सर्कल इंटरसेप्ट दी काय असतं द ट्रायंगल दोन पॉईंट्समध्ये रेफर केलेलं होतं. दोन पॉईंट्समध्ये छेदत होतं पहा, A ॲज वेल ॲज B. कळलं का पहा. ओके, महत्त्वाचं एक्झाम्पल होतं. ओके, त्या पद्धतीमध्ये आपण लेंथ ऑफ द आर्क AB आपण इंटरसेप्टेड विदिन द ट्रायंगल. इंटरसेप्टेड विदिन द ट्रायंगल लेंथ ऑफ द आर्क आपण रिकॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. समजलं का पहा. ओके, तर सेम टाईपमध्ये एक होमवर्कला तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं. बऱ्याच मुलांनी सोडवलं असेल किंवा सोडवायचा प्रयत्न केला असाल. ओके, तर ते एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचं आहे पहा. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन दिलेलं होतं आपल्याला, टू सर्कल्स ऑफ इच रेडियस. टू सर्कल्स each of radius तुम्हाला दिले इथं 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. ओके, इंटरसेप्ट टू इच अदर काय दिलेलं आहे आपल्याला, इंटरसेक्ट टू इच अदर. एकमेकांना काय करतात ते छेदतात पहा. टू इच अदर. ओके, टू इच अदर फुल स्टॉप. ओके, द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं तर इथं अजून द डिस्टन्स बिटवीन टू सर्कल्स किती दिलेलं आहे, टू सर्कल्स इज किती दिलेलं आहे आपल्याला इथं 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 सेंटीमीटर दिलेलं आहे बघा. 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, देन फाइंड आउट करायचं आपल्याला. देन फाइंड the area of the portion, the area of the portion काय दिलेलं बा, portion, area of the portion. okay, common to the two circles, TWO2 सर्कल्स. कळलं का पहा, 2 सर्कल्स दिलेला आहे पहा. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. ओके, मार्जिनमध्ये मी डबल टिक मार्क विथ डबल स्टार रेफर करतोय. एक्झाम्पल 3 किंवा 4 मार्काला कंपल्सरी विचारलं जातं पहा. ओके, 3 किंवा 4 मार्काला एक्झाम्पल कंपल्सरी विचारलं जातं. ओके, क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ द पोर्शन कॉमन टू द 2 सर्कल्स. 2 सर्कलच्या मधला जो काही कॉमन पार्ट अप्लाय होईल तो पार्ट आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करायचं पहा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आता इथं डायग्राम ही सगळ्यात महत्त्वाचा रोल अप्लाय करणार आहे पहा. ओके, 2 सर्कल्स दिलेले आहेत. त्या दोन्ही सर्कलचा काय दिलेलं आपल्याला, रेडियस काय दिलं आहे, सेम दिलेला आहे पहा. दोन्ही सर्कलचा रेडियस काय दिलेला आपल्याला, सेम दिलेला आहे पहा. दोन्ही सर्कलचा रेडियस हा काय दिलेला आपल्याला, सेम दिलेला आहे पहा. लक्ष द्या व्यवस्थित. ओके, दीज आर द 2 सर्कल्स. पहिल्याचा सेंटर मी O रेफर केलेला आहे. ओके, दुसऱ्या सेंटर मी काय घेतो इथं O1 रेफर करतोय पहा. ओके, द 2 सर्कल्स आर इंटरसेप्टेड द 2 पॉईंट्स A ॲज वेल ॲज B. ओके, त्यामुळे OA ॲज वेल ॲज OB. ओके, OA ॲज वेल ॲज काय असणार आता इथं OB. लक्ष द्या व्यवस्थित. OA ॲज वेल ॲज OB ॲज वेल ॲज O1A आणि O1B आर द रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स आपल्याला पहा. 7 7 7 7. कळलं का पहा. ओके, आणि त्यांनी विचारलेलं आहे. अजून एक पार्ट त्यांनी दिलेला आपल्याला. ओके, डिस्टन्स बिटवीन टू सर्कल्स ही जे काय रेडियस दिलेली आहे, डिस्टन्स बिटवीन दीज 2 सर्कल्स, ह्या 2 सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेलं आहे पहा. 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेलं आहे. ओके, देन फाइंड द एरिया कॉमन टू दी 2
सर्कल्स, त्या दोन सर्कलच्या मधला एरिया, ही पाकळी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ही पाकळी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, तर आता इथं मला अप्लाय करावं लागेल. ओके, आता ज्या चौकोनाच्या, आता मधला जो मी क्वाड्रॅटल जर मी रेफर केला, जर मधला मी क्वाड्रॅटल रेफर केला, कुठला आहे, O1 B, OA01 B, हा जर मी क्वाड्रॅटल रेफर केला, ऑल दी साइड्स कशा आहेत, इक्वल टू इच अदर, ऑल दी साइड्स कशा आहेत, इक्वल टू इच अदर, बरोबर आहे का पहा. ओके, OA01 B हा जो काय साईड्स सगळ्या साईड्स कशा आहेत, इक्वल असणार आहेत, कारण की रेडियस ऑफ द गिवन सर्कल आपला येईल पहा. ओके, आणि ज्या चौकोनाच्या चारी बाजू इक्वल असतील त्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर. ओके, तर तयार होणार जो काय अँगल आपला होईल, मग अँगल ॲट ए, अँगल ॲट बी, अँगल ॲट ओ आणि अँगल ॲट O1. ओके, हे काय अँगल काय असणार इथं, इक्वल टू इच अदर, म्हणजे किती असणार इथं 90 डिग्री असणार आहेत. म्हणजे तो OA01 B हा काय झाला, वन टाईप ऑफ दी स्क्वेअर आपला येईल पहा, वन टाईप ऑफ दी स्क्वेअर आपला येईल पहा. ओके, आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अँगल ॲट ए हा जो काय आपला होणार आहे तो काय करायचा, आपल्याला 90 डिग्री प्रूफ करायचा आहे पहा. तो काय करायचा, 90 डिग्री प्रूफ करायचा आहे बाय युझिंग पायथागोरस थेरम, बाय युझिंग पायथागोरस थेरम. ओके, लक्ष द्या, आता वन बाय वन मी एक पार्ट कॅल्क्युलेट करणार. ओके, तर हा शॅडो पार्ट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल, कसा कॅल्क्युलेट करणार पहा. आता पहिला एरिया कुठला असणार इथं, एरिया ऑफ द सेक्टर, अँगल ॲट सेंटर जर मिळाला, रेडियस मिळते, अँगल ॲट सेंटर जर मला मिळाला, तर काय ना, अँगल ॲट सेंटर जर मिळाला तर कुठला एरिया येणार इथं, AOB हा टोटल एरिया. लक्ष द्या व्यवस्थित, हा टोटल एरिया दिसतं का पहा, हा टोटल एरिया आपला येईल पहा. ओके, AO हा B, समजलं. ओके, तसंच मी आता दुसरा सर्कल जर मी रेफर केला तर त्याचा हा टोटल एरिया, समजलं का पहा. ओके, हा O1 आपला येईल पहा, त्याचा हा टोटल एरिया, समजलं का पहा. ओके, ह्या पहिला एरिया, हा पहिला एरिया, हा काय असणार दुसरा एरिया. ओके, ह्या दोघांच्या एरियामधून जर मी स्क्वेअरचा एरिया, ह्या दोघांचे ॲडिशन केलं तर काय येणार इथं, स्क्वेअरचा एरिया, पण स्क्वेअरचा एरिया कसा असणार इथं, तर हा इकडचा पार्ट कळालं का पहा. ओके, पहिला एरिया कुठला आहे, OAB हा पार्ट आपला होणार आहे, पहिला एरिया, बरोबर आहे का पहा. ओके, दुसरा पार्ट कुठला असणार इथं, O1 काय असणार, AO1 B हा एरिया, म्हणजे हा जो काय मधला पोर्शन आहे हा मधला जो पोर्शन आहे हा दोन्ही काय असणार, दोन्ही सेक्टरमध्ये आपला होणार आहे, पहा. ओके, जर मला हा एवढाच पार्ट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मोठा एरिया कुठला असणार इथं, एरिया ऑफ दी स्क्वेअर आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ दी स्क्वेअर OA01 B हा टोटल स्क्वेअरमधून काय करणार मी, ह्या दोन एरियाज किंवा ह्या दोन एरियाजमधून हा टोटल स्क्वेअरचा एरिया जर मी सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया कॅल्क्युलेट करता येईल पहा. ओके, तिसरा पार्ट मी कुठला घेणार इथं, एरिया ऑफ दी स्क्वेअर, कुठला स्क्वेअर आहे, OA01 B हा स्क्वेअरमधून काय करणार इथं, या दोन्ही सेक्टरमधून 1 + B -3, 1 + 2 -3 हे तिन्ही पार्ट जर मी सबट्रॅक्ट केले तर मला मिळणारा जो काय पार्ट आपला होईल तो म्हणजे काय असतं, तर रिक्वायर्ड एरिया आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, डायग्राम स्प्लिट करून मी तुम्हाला इथं साईडला मी मेन्शन केलेलं आहे. मोठा एरिया कुठला येणार इथं, पहिला एरिया कुठला येणार, AOB, एरिया ऑफ द सेक्टर AOB म्हणजे हा पार्ट झाला पहा. ओके, प्लस एरिया ऑफ द सेक्टर AO1 B म्हणजे कुठला पार्ट झाला, हा पार्ट झाला. ओके, तर ह्या दोघांचे ॲडिशन करून त्यातून मी स्क्वेअरचा जर एरिया, आता स्क्वेअरचा एरिया मला इकडचा हा पार्ट नको आहे, इकडचा हा पार्ट नको आहे, कळलं का पहा. ओके, इकडचा हा पार्ट नको आहे, कुठला, इकडचा हा पार्ट पोर्शन आणि इकडचा हा पोर्शन नको आहे. ह्याचा अर्थ टोटल स्क्वेअरमधून ह्या दोघांचे ॲडिशन किंवा ह्या दोघांच्या ॲडिशनमधून एरिया ऑफ द स्क्वेअर जर मी सबट्रॅक्ट केला तर काय मिळेल, ते मला रिक्वायर्ड एरिया मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं, हे झालं नॉमिनल पार्ट. ओके, आता ह्याचा अर्थ मला ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एरिया ऑफ द सेक्टर असू दे किंवा लेंथ ऑफ द आर्क असू दे, मला महत्त्वाचा पार्ट कुठला लागणार इथं, रेडियस ऑफ द गिवन सर्कल आणि अँगल ॲट सेंटर्स ऑफ द सर्कल आपल्याला पहा. ओके, करस्पॉन्डिंग सेक्टरचा जो काय अँगल, त्या दोन रेडियसने तयार केलेला अँगल, ह्या दोन गोष्टी आता एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आपल्याला होणार आहेत पहा. ओके, मी आता इथे रेफर करणार आहे पहा, लेट मी रेफर करतो इथं, लेट रेफर केलेलं पहा, लेट O अँड काय असतं इथं, O अँड O1 आर दी टू सेंटर्स काय दिलेलं, आर दी टू सेंटर्स ऑफ द टू O अँड O1 आर दी काय असतं इथं, आर दी सेंटर्स ऑफ द सर्कल्स ऑफ दी
टू सर्कल्स आपल्या होतं ऑफ द टू सर्कल्स. ओके, रेडियस, आता रेडियस इथे राहायची काही गरज नाही आहे. ऑफ द टू सर्कल्स इंटरसेप्टेड टू इच अदर्स. ओके, आर द टू सर्कल्स. ओके, these two circles are by the given condition. given condition काय दिलेलं कंडिशन पहा आपल्याला इथं. these two circles having equal radius काय दिलेलं आपल्याला 7 सेंटीमीटर are intersect to each other at the point कुठल्या पॉईंटमध्ये छेदणार आहे तिथं कॅपिटल A as well as कॅपिटल B. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आपल्याला पहा. ओके, these two circles having the equal radius 7 cm are intersected to each other at the point A as well as B रेफर केलेलं पहा. ओके, therefore मी रेफर करणार इथं मग OA exactly equal to OB exactly equal to O1A exactly equal to O1B exactly equal काय असणार इथं रेडियस ऑफ द सर्कल्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू किती दिलेला आहे 7 सेंटीमीटर. हा गिवन डेटा दिलेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. ओके, दोन्ही सर्कल हॅव्हिंग द सेम रेडियस दिलेलं आहे, हॅव्हिंग द सेम रेडियस. ह्याच्यात ओ ए इज इक्वल टू OB इज इक्वल टू O1A इज इक्वल टू O1B इज इक्वल टू रेडियस इज इक्वल आर इज इक्वल टू काय असेल 7 सेंटीमीटरमध्ये रेफर होईल पहा. ओके, अजून एक पार्ट दिलेला आहे त्यांनी देअरफोर द डिस्टन्स बिटवीन टू सर्कल्स अजून काय दिलेलं आहे पहा आपल्याला the distance between these two circles the distance between the एक मिनिट स्टेटमेंट काय दिलं the distance between two circles क्वेश्चन मध्ये फरक पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, काय आलेलं आहे पहा the distance between the two circles क्वेश्चन मध्ये काय दिलेलं पहा द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स सर्कल नको आहे आपल्याला सेंटर्स इज किती दिलेलं आहे मला 7 स्क्वेअर ऑफ 2 दिलेलं आहे पहा. ओके, द डिस्टन्स बिटवीन दिस टू सेंटर्स काय दिलेलं आपल्याला आर किंवा इज काय रेफर करू शकता किती दिलेलं आहे 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेलं आहे पहा. ओके, सेंटीमीटर किंवा डेटा दिलेला आहे. देअरफॉर काय झालं पहा इथं मग O1 एक्झॅक्टली इक्वल काय असायचं 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 सेंटीमीटर. ओके, हे मनानं लिहिलं का आपण. हा डेटा आपल्याला त्यांनी गिवन दिलेला आहे पहा. हा डेटा आपण त्यांनी आपल्याला गिवन दिलेला आहे. ओके, आता 1 बाय 1 मी एक पार्ट मी स्टडी करणार आहे पहा. ओके, कन्सिडर ड्रॉ काय केलं आपण इथं ड्रॉ आता इथं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. कन्सिडर किंवा लेट काही रेफर करा लेट इन ए ट्रायंगल कुठला घेतला आपण OA O1. ओके, आता हा जो ट्रायंगल आहे हाच मी आता इकडच्या साईडला उभा करणार आहे पहा. ओके, हाच मी काय करतो इकडच्या साईडला उभा अप्लाय करतोय बरोबर आहे का पहा. ओके, काय झालेलं आहे इथं हा O अप्लाय व्हील काय नाही इथं O हा O1 अप्लाय व्हील आणि हा काय असायचं A. ओके, आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेला आहे रेडियस 7 ॲज वेल ॲज 7. आता आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला प्रूफ करायचा आहे पहा. ओके, देअरफॉर सिन्स काय घेतलं आपण पहा काय घेतलं पहा आपण इथं सिन्स OA स्क्वेअर ॲडिशन विथ काय सर इथं O1A स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल काय असणार इथं एक्झॅक्टली इक्वल मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, OA स्क्वेअर OA म्हणजे काय घेतलं रेडियस ऑफ द गिवन सर्कल इक्वेशनमध्ये मेन्शन केलं आपण पहा 7चा स्क्वेअर. ओके, प्लस 7चा स्क्वेअर प्लस पुढे काय अप्लाय व्हील. ओके, O1A म्हणजे काय दिलेलं आहे आपण अगेन रेडियस ऑफ द गिवन सर्कल ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 प्लस 7चा स्क्वेअर 49. देअरफॉर OAचा स्क्वेअर ॲडिशन विथ O1Aचा काय आपल्याला इथं स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार व्हॅल्यू इथं 98 आपल्याला पहा 98 आपल्याला पहा. ओके, देअरफॉर मी रेफर करणार इथं OAचा स्क्वेअर ॲडिशन विथ O1Aचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू विद्यार्थी मित्रांनो 98 म्हणजे काय अप्लाय होईल 49 मल्टिपल विथ 2 अप्लाय होणार आहे पहा 49 मल्टिपल विथ 2 अप्लाय होणार आहे पहा. ओके, देअरफॉर काय अप्लाय होणार पहा इथं मग OAचा स्क्वेअर ॲडिशन विथ काय असतं इथं
O1A काय आपल्याला इथं स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू किंवा 98 ॲज इट इज मी ठेवू शकतो इथं, किंवा काय करू शकतो इथं मी वर्गमुळात किंवा ॲज इट इज ठेवा 98 ॲज इट इज ठेवा. इक्वेशन नंबर मी इथं 1 रेफर करतो पहा. खालची स्टेप लिहायची काय गरज नाही आहे. ओके, OA स्क्वेअर ॲडिशन विथ O1A स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल काय घेतलं आपण इथं 98. इक्वेशन नंबर मी 1 रेफर केलं पहा. ओके, देअरफोर लेंथ ऑफ O1 एक्झॅक्टली काय घेतलेलं आपण 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 आलेला पहा 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, डॉटेड पार्ट हा डेटा आपल्याला त्यांनी दिलेला आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स इज 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेला आहे. ओके, टेकिंग मी काय करतो पाहता इथं टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स वी गेट स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स. दोन्ही साईडचं काय घेणार इथं मी स्क्वेअर घेणार आहे पहा. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स वी गेट दोन्ही साईडचं मला स्क्वेअर करायचं आहे. काय येणार पहा इथं OA स्क्वेअर सॉरी काय दिलं होतं O1 काय अप्लाय होईल स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा. दोन्ही साईडचं मी स्क्वेअर केलेलं आहे. ओके, O1 स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू AB रेज टू M चा रिझल्ट. रूल्स ऑफ द इंडायसिसमध्ये AB रेज टू M चा रिझल्ट काय आपल्याला पहा AB रेज टू M इज इक्वल टू A रेज टू M मल्टिपल विथ B रेज टू M रेफर करणार आहात. म्हणजेच काय झालं इथं 7 स्क्वेअर मल्टिपल विथ स्क्वेअर ऑफ 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला पहा. ओके, O1 ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल 7 स्क्वेअर 49 मल्टिपल विथ स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल करतो आपण. म्हणजे व्हॅल्यू काय असणार इथे एक्झॅक्टली इक्वल टू 2 आपल्याला पहा. ओके, देअरफोर O1 स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू 49 2 जार व्हॅल्यू 98. इक्वेशन नंबर 2 आपल्याला पहा. इक्वेशन नंबर मी 2 रेफर केलेला आहे. ओके, बाय 1 बाय 2 फ्रॉम 1 and 2 काय दिसतं आपल्याला फ्रॉम 1 and 2 काय दिसतं आपल्याला दोन्ही साईड्स कशा आहेत इक्वल टू इच अदर. OA 98 दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2च्या काय असतं उजव्या बाजू इक्वल आहेत त्यामुळे डाव्या बाजू काय असतं इक्वल टू इच अदर. म्हणजे काय झालं तर मग देअरफोर OA ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲडिशन विथ O1A ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल काय घेतला आपण इथं O1 काय अप्लाय होईल स्क्वेअर आपल्याला पहा O1 स्क्वेअर आपल्याला पहा. ओके, देअरफोर काय नाही तर मग देअरफोर काय असं मग देअरफोर बाय युझिंग आता ॲक्च्युली प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला. ओके, काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या एवढी असणार आहे पहा. ओके, प्रॉपर्टी कुठली असं इथं पायथागोरस प्रॉपर्टी. बाय युझिंग दी पायथागोरस प्रॉपर्टी काय येणार इथं OA स्क्वेअर प्लस O1 स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार O1 स्क्वेअर आपल्याला पहा. बाय युझिंग दी प्रॉपर्टी ऑफ काय येणार पहा इथं बाय युझिंग दी प्रॉपर्टी ऑफ काय असं इथं पायथागोरस बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पायथागोरस काय आपल्याला देतं मग देअरफोर द ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेतलेला आपण द ट्रायंगल OA काय घेतलेला आपण O1 इज अँड काय अप्लाय होईल पायथागोरस कशामध्ये अप्लाय होणार इथं पायथागोरस कशामध्ये अप्लाय होतो पायथागोरस काय सांगतो आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजूंची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या एवढी असणार आहे पहा. म्हणजेच काय झालं ट्रायंगल OA O1 इज A काय असणार इथं राईट अँगलड काय अप्लाय होईल राईट अँगलड ट्रायंगल आपल्याला पहा राईट अँगलड ट्रायंगल आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजेच काय झालं देअरफोर मेजर अँगल ऑफ OA1 एक्झॅक्टली किती असतं 90 डिग्री आपल्याला पहा 90 डिग्री. इक्वेशन नंबर मी 3 रेफर करतोय पहा. काय केलं पहा आपण इथं पहिल्यांदा आपण काय घेतला होता ह्या दोन साईड्स दिलेले होत्या. ही तिसरी साईड मी प्रूफ केली. मी सुरुवातीलाच मी रेफर केलं नाही विद्यार्थी मित्रांनो इथं OA O1 इज ए राईट अँगल ट्रायंगल हे आपण प्रूफ केलं बाय युझिंग पायथागोरस प्रॉपर्टी आपण इथं प्रूफ केलेलं आहे. पहिल्यांदा काय घेतलं मी सिन्स OA स्क्वेअर प्लस O1A स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल काय गेलं आपण 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर 49 प्लस 49 98 इक्वेशन नंबर 1. ओके, सिन्स लेंथ ऑफ O1 एक्झॅक्टली इक्वल 7 स्क्वेअर ऑफ 2 गिवन डेटा दिलेला आहे. ओके, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स वी गेट काय रेफर करणार मग दोन्ही साईडचा स्क्वेअर होणार आहे O1 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर ऑफ 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे पहा. ओके, म्हणजेच काय झालं पहा O1 स्क्वेअर एक्झॅक्ट इक्वल टू AB रेज टू M चा रिझल्ट काय आपला होईल रूल्स ऑफ द इंडायसेस मध्ये मी रेफर केलेला आहे पहा A रेज टू M मल्टिपल B रेज टू M म्हणजे 7 स्क्वेअर मल्टिपल विथ √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. 7 स्क्वेअर 49 स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होतो बरोबर आहे का पहा 49 मल्टिपल विथ 2 म्हणजे किती झालं इथं 98 मध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, फ्रॉम 1 and 2 त्याला मी इक्वेशन नंबर 2 रेफर केलेलं आहे. फ्रॉम 1 and 2 ह्या दोन इक्वेशन मध्ये काय दिसतं आपल्याला
पहिल्या इक्वेशनमध्ये 98 आहे राईट साईड, सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा राईट साईड किती असते 98 आहे. म्हणजे या दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजू इक्वल आहेत, म्हणजे काय झालं डाव्या बाजू इक्वल असणार आहेत. म्हणजे काय झालं पहा ओ एचा स्क्वेअर प्लस O1 एचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू काय झाली तर O1 चा स्क्वेअर. ओके देअरफॉर आता ही प्रॉपर्टी, आता हे जे काय प्रॉपर्टी आलेली आहे ही प्रॉपर्टी कशाची असणार इथं पायथागोरसची प्रॉपर्टी असणार आहे. बाय युझिंग द पायथागोरस, बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पायथागोरस, बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पायथागोरस. ओके दिलेला जो काय घेतलेला जो काय ट्रायंगल जो रेफर होणार आहे, कुठला ट्रायंगल रेफर केलेला आपण ट्रायंगल ऑफ OAO1 इज ए राईट अँगलड ट्रायंगल, आपल्याला राईट अँगलड ट्रायंगल रेफर होणार आहे पहा. ओके आणि दिलेला जर ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर कर्ण कुठला आहे पहा इथं O1 हा काय झाला तुमचा हायपोटेनियस आहे, त्यालाच काय म्हणतो आपण कर्ण म्हणतो पहा आपण. ओके त्याच्या समोरील अँगल म्हणजे कुठला असणार इथं अँगल ए, म्हणजेच काय घेतलं आपण मेजर अँगल ऑफ OAO1 इज इक्वल टू काय 90 डिग्री. इक्वेशन नंबर मी 3 रेफर केलं पहा. ओके आता हे दोन्ही साईड्स मी आता काय केली इथं रेफर केलेले आहेत. ओके सिमिलरली आता जसं मी OAO1 एक्झॅक्ट 90 डिग्री मी जसं रेफर केलेलं आहे तसंच मला काय दाखवता येईल इथं देअरफॉर सिमिलरली काय येणार पहा सिमिलरली इथं मेजर अँगल ऑफ OBO1 एक्झॅक्ट काय दाखवता येईल इथं 90 डिग्रीज अप्लाय करतो मला. इक्वेशन नंबर 4 समजलं का पहा. ओके आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ काय असतं स्क्वेअर. ओके बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर काय येणार आहे पहा देअरफॉर लेंथ ऑफ OA ओके एक्झॅक्टली इक्वल लेंथ ऑफ OB एक्झॅक्टली इक्वल लेंथ ऑफ काय असतं इथं O1A एक्झॅक्टली इक्वल लेंथ ऑफ काय असतं O1B इज इक्वल काय घेतलेलं आपण स्क्वेअर 7 सेंटीमीटर. ओके डॉटेड पार्ट रेडियस ऑफ द सर्कल आहे, रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस इथं रेफर करतो मी रेडियस गिवन डेटा दिलेला आपल्याला. ओके आता ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू इक्वल असतील ओके तर त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर आणि त्यातले अपोजिट अँगल्स कसे आलेले दोघांचे इक्वल आले आहेत पहा. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये रेफर काय केलेलं आहे इथे मी सरळ ह्याला काय करतो इथे इक्वेशन नंबर काय अप्लाय होईल इथं 5 रेफर करतो पहा. इक्वेशन नंबर 5 रेफर करतोय पहा. ओके फ्रॉम आता इथं रेफर करणार इथे मी फ्रॉम 2 3 4 अँड 5 सॉरी 2 नाही आहे आता फ्रॉम काय रेफर करतो पहा इथं मी फ्रॉम 3 4 अँड 5. ओके दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्टेटमेंटवरून काय दिसतं आपल्याला पहा. ओके ऑल साइड्स आर इक्वल 7 सेंटीमीटर अपोजिट अँगल्स आर इक्वल आहेत. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल द क्वाड्रॅट्रल कुठला O1B द क्वाड्रॅट्रल O1B इज ए काय अप्लाय होईल इज ए स्क्वेअर अप्लाय होईल पहा इज ए स्क्वेअर अप्लाय होईल पहा इज ए काय रेफर केला आपण स्क्वेअर रेफर केलेला आहे पहा. बरोबर आहे का पहा. ओके देअरफॉर आता मला सांगा देअरफॉर इज ए स्क्वेअर जर असेल तर चारी कोण कसे असतात 90 डिग्री टू इच अदर. म्हणजे काय झालं इथं मेजर अँगल ऑफ OAO1 इज इक्वल टू मेजर अँगल ऑफ OB काय असणार इथं O1 एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ AOB एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ AO1B इज इक्वल टू किती असतं विद्यार्थी मित्रांनो तिथं 90 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके कशाने लिहिलं हे बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतं सॉरी काय असतं स्क्वेअर बाय युझिंग द काय असतं इथं काय असतं बाय कशाने लिहिलं हे आपण डॉटेड पार्टमध्ये रेफर करू शकता प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर आपल्याला पहा. ओके देअरफॉर आता दोन अँगल्स मला माहिती आहेत. देअरफॉर मेजर अँगल ऑफ AOB एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ काय अप्लाय होईल इथं AO1B इज इक्वल काय असतं 90 डिग्रीज आपल्याला पहा. ओके देअरफॉर अँगल ॲट सेंटर angle subtended at the center angle subtended at the centers of these two circles मी रेफर काय केलं ऑफ these two circles are is किती असणार इथं
90 डिग्रीज आपल्याला पहा 90 डिग्रीज आपल्याला पहा ओके. देअरफोर मी जो थिटा रेफर केलेला आहे थिटा इज इक्वल काय येणार इथं मग 90 डिग्री एक्झॅक्टली इक्वल टू 90 डिग्री स्वरूपात मी कन्वर्ट करून घेणार 90 डिवाइडेड बाय 1 मल्टिपल विथ मला अँगल एरिया ऑफ द सेक्टरमध्ये अँगल कशामध्ये लागणार आहे इथे मला एरिया ऑफ द सेक्टर असू दे किंवा लेंथ ऑफ द आर्क असू दे अँगल कशामध्ये लागतो आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 रॅडियन पाय डिवाइडेड बाय कशामध्ये असतं इथं 180 रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पाय डिवाइडेड बाय 180 मध्ये घेणार आहे ओके. 0 0 गेट कॅन्सल 9 1 9 9 दोन्ही 18 म्हणजे जर काय झालं इथं मग देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती आला इथं मग पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 कशामध्ये इथं रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला म्हणजे अँगल ॲट सेंटर मला रिकॅल्क्युलेट करून घेतला पहा ओके. त्याचबरोबर अजून एक मला माहिती इथं रेडियस स्मॉल आर इज इक्वल किती घेतलेलं आपण 7 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला ओके. आता ह्या दोन डेटावरून ह्या दोन कन्सेप्टवरून मला दोन एरियाज मी कॅल्क्युलेट करून घेणार पहा. देअरफोर नाव मी रेफर करणार पहा इथं नाव एरिया ऑफ द सेक्टर पहिला एरिया कॅल्क्युलेट करणार आहे एरिया ऑफ द सेक्टर AOB एक्झॅक्टली इक्वल टू OAB इथे मी कॅल्क्युलेट करतोय पहा एरिया ऑफ द सेक्टर कुठला येणार इथं AOB ओके. हा टोटल एरिया अँगल ॲट सेंटर इज ऑल्सो नोन किती दिलेला आहे पाय बाय 2 आणि रेडियस ऑफ द सर्कल आर इज इक्वल टू किती दिलेला आपल्याला 7 दिलेला पहा ओके. म्हणजे हा पहिला एरिया इथं मी कॅल्क्युलेट करून घेतला पहा हा काय घेतला मी इथं पहिला एरिया कॅल्क्युलेट केला पहा ओके. किती दिलेलं रिझल्ट 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 मल्टिपल विथ आर किती आहे 7चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय याचा 1 मल्टिपल विथ किती असं व्हॅल्यू इथं थिटा पाय बाय 2 मध्ये येणार आहे ओके. भाग जातो का 7 2 भाग जात नाही आहे त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार 1/2 मल्टिपल 7चा स्क्वेअर किती असणार इथं 49 डिवाइडेड बाय काय याचा 1 मल्टिपल विथ पाय डिवाइडेड बाय 2 ओके. अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार 49 मल्टिपल पाय व्हॅल्यू किती आपल्याला होईल 49 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 2 व्हॅल्यू 4 काय असायचं स्क्वेअर सेंटीमीटर हा पहिला एरिया मी कॅल्क्युलेट केला पहा त्याला काय घेतलं मी इथं पहिला एरिया कॅल्क्युलेट केला मी इक्वेशन नंबर किती रेफर करणार इथं 6 अप्लाय करणार इक्वेशन नंबर 6 ओके. आता जसं मी पहिला एरिया कॅल्क्युलेट केला अँगल ॲट सेंटर O रेफर करून तसं मला दुसरा एक एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल काय येणार पाहत इथं मग देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर कुठला सेक्टर येणार इथं AO1B उलटा एरिया कॅल्क्युलेट केला पाहता आपण आता मला हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे पहा समजलं का पहा ओके. AO1B ओके. अँगल ॲट सेंटर किती घेतलेलं आहे इथं 90 डिग्री दिलेलं आहे थिटा इज 90 डिग्री दिलेलं आहे पहा ओके. त्याचबरोबर रेडियस ऑफ द गिवन सर्कल इज ऑल्सो नोन म्हणजे हा टोटल एरिया मला परत कॅल्क्युलेट करावा लागेल पहा टोटल एरिया मी कॅल्क्युलेट करणार आहे ओके. व्हॅल्यू काय नाही इथं मग सेम पार्ट 1/2 मल्टिपल विथ आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन इज इक्वल टू 1/2 मल्टिपल विथ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर 7चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मल्टिपल विथ थिटा इन टर्म्स ऑफ रॅडियन फॉर्ममध्ये 90 डिग्री कन्वर्ट केलेलं आहे पण रॅडियन फॉर्ममध्ये पाय बाय 2 रॅडियनमध्ये येणार आहे पहा इज इक्वल भाग जातो का नाही जात 1/2 मल्टिपल विथ 7चा स्क्वेअर 49 डिवाइडेड बाय 1 मल्टिपल विथ पाय डिवाइडेड बाय 2 अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार किती ना व्हॅल्यू 49 मल्टिपल पाय व्हॅल्यू 49 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार इथं 2 2 व्हॅल्यू 4 स्क्वेअर सेंटीमीटर इक्वेशन नंबर मी 7 रेफर केलं पहा इक्वेशन नंबर मी 7 रेफर केलं पहा ओके. म्हणजे मी दोन एरियाज कॅल्क्युलेट केले एरिया ऑफ द सेक्टर ओके. आता तिसरा एरिया कुठला काढायचा आपल्याला तिसरा एरिया डायग्राम मध्ये मेन्शन केलेला आपण तिसरा एरिया कुठला लागणार टोटल स्क्वेअर एरिया ऑफ द स्क्वेअर मला रिक्वायर्ड आहे पहा ओके. त्यामुळे आता काय नाही तर थर्ड एरिया देअरफोर एरिया ऑफ द स्क्वेअर कुठला स्क्वेअर आहे इथं O1B एरिया ऑफ द स्क्वेअर OA1B काय असं एरिया ऑफ द स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल काय असतं इथं मग साईडचा स्क्वेअर आपल्याला पाहा साईडचा स्क्वेअर काय नाही तर साईड ऑफ द स्क्वेअर SQARE स्क्वेअर काय असं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय झालं इथं कुठली एक साईड घेऊ शकता इथं OAचं काय अप्लाय होईल स्क्वेअर इज इक्वल टू काय नाही व्हॅल्यू 7चा स्क्वेअर व्हॅल्यू किती अप्लाय होईल 49 आपल्याला पहा ओके. स्क्वेअर
सेंटीमीटर. कळालं का पहा, इक्वेशन नंबर मी 8 रेफर केलं पहा, इक्वेशन नंबर मी 8 रेफर केलं पहा. ओके, म्हणजे हा काय केला आपण, टोटल जो काय स्क्वेअर दिसतो आपल्याला, टोटल स्क्वेअर ओ ए काय असणार इथं, O1B O1B 7 7 7 7 हा टोटल एरिया काय करायचा इथे मी कॅल्क्युलेट केलेला आहे पहा. ओके, आता जो रिक्वायर्ड एरिया आहे म्हणजे काय करावं लागेल, ह्या दोघांच्या ॲडिशनमधून हा जर मी स्क्वेअरचा एरिया जर सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. इथं डॉटेड पार्टमध्ये दाखवतो पहा मी इथं विद्यार्थी मित्रांनो. ओके, हा रिक्वायर्ड एरिया मला कॅल्क्युलेट करता येईल म्हणजे टोटल स्क्वेअरमधून हे दोघांचे ॲडिशन काय करू शकतो इथे मी सबट्रॅक्ट करू शकतो पहा. ओके, म्हणजेच काय येणार पाहता, लास्ट अँड फायनल आन्सर काय येणार आहे पाहता इथं, लक्ष द्या व्यवस्थित. देअरफोर काय येणार आहे व्हॅल्यू, द रिक्वायर्ड एरिया, देअरफोर द रिक्वायर्ड एरिया एक्झॅक्टली इक्वल, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय नाही इथं, एरिया ऑफ द सेक्टर, कुठला सेक्टर आहे, AOB. ओके, एरिया ऑफ द सेक्टर AOB ॲडिशन विथ एरिया ऑफ द सेक्टर AO1B. ओके, ह्या दोघांच्या ॲडिशनमधून काय करावं लागेल, मायनस एरिया ऑफ द स्क्वेअर कुठला आहे, O1B काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल पहा. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट पहा, द रिक्वायर्ड एरिया काय करायचं आपल्याला, ह्या दोन्ही पार्ट्सचे ॲडिशन करून त्यातून मला काय करायचं आहे, स्क्वेअरचा एरिया मी सबट्रॅक्ट केला तर काय मिळून जाईल आपल्याला इथं, रिक्वायर्ड एरिया मला रिकॅल्क्युलेट करता येईल पहा. इक्वेशन 6 मध्ये पहिला एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. इक्वेशन 6 मध्ये काय केलेलं पहा, 49 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर्स. ओके, ॲडिशन विथ 49 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर फोर्स. इक्वेशन 7 मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, मायनस इक्वेशन 8 मध्ये एरिया ऑफ द स्क्वेअर मी कॅल्क्युलेट केलेलं पहा 49 आपल्याला पहा. ओके, पुढे मी रेफर करणार बाय 6 7 आणि काय असणार इथं 8 आपल्याला पहा, एक्झॅक्टली इक्वल टू मी सबट्रॅक्शन करणार आहात. या दोघांचे ॲडिशन किती असणार इथं, मग ह्या सगळ्यातून कॉमन काय निघेल विद्यार्थी मित्रांनो, इथं कॉमन काय निघेल, ह्या तिन्ही पार्ट्समधून डिवाइडेड बाय काय न्यायचा तर 1 आपल्याला पहा. ओके, मी 49 जर मी इथं कॉमन काढला, 49 जर इथं मी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार. ओके, पहिल्या पार्टमध्ये पाय डिवाइडेड बाय फोर्स. ओके, प्लस सेकंड पार्टमध्ये पाय डिवाइडेड बाय फोर्स. ओके, मायनस टोटल टर्म डिवाइडेड बाय 1 आपल्याला पहा, होल ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, इफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन 2 or more फॅक्टर जर आलेले असतील तर या सगळ्यांचं मी एलसीएम घेणार आहे पहा. 49 इनसाइड द ब्रॅकेट बोला, सगळ्याचं एलसीएम किती अप्लाय होईल, 4 आपल्याला पहा. ओके, आता शेवटच्या टर्ममध्ये 4 अब्सेंट आहे, ह्याचा जर रिक्वायरमेंट कशी असेल तर 4 घेतला 4 दिला. ओके, म्हणजेच काय एलसीएम मी 4 घेतलेला पहा, सगळ्याचा एलसीएम झाला 4 म्हणजे काय झालं इथं मग पाय प्लस पाय. ओके, मायनस ऑफ फोर्स. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. अरेंज करून घ्या. 49 इनसाइड ब्रॅकेट पाय प्लस पाय 2 times पाय. ओके, मायनस फोर्स डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असतं, डिवाइडेड बाय 4 आपल्याला. इथे डायरेक्ट मी 4 गेट कॅन्सल करू शकतो का विद्यार्थी मित्रांनो, करता येणार नाही आहे. ओके, 2 फॅक्टर जर असतील तर मी डायरेक्ट अप्लाय केलं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन. जर 3 फॅक्टर जर असतील तर तिघांचा काय करणार इथं मी लसावी, त्याला काय म्हणतो आपण लसावी. एलसीएम घेणार आहे पहा. ओके, टेकिंग एलसीएम 4 ऑल दीज थिंग्स. कळालं का बा, इथं 4 प्रेझेंट आहे, इथं 4 प्रेझेंट, इथं 1 आहे, 4 ची रिक्वायरमेंट 4 घेतला 4 दिला. आता चौघांचा डिनॉमिनेटर कसा आहे पहा 4 4 4, तर एलसीएम किती झाला 4. न्यूमरेटर अल्जेब्रा कुठला आहे प्लस मायनस पाय प्लस पाय मायनस ऑफ 1/4 जार व्हॅल्यू 4 मध्ये येईल पहा. ओके, अप्लाय करा. पाय प्लस पाय व्हॅल्यू 2 times पाय मायनस 40 मीन्स सेम. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 49 इनसाइड द ब्रॅकेट बोला, न्यूमरेटरमध्ये कॉमन काय निघेल 2 कॉमन निघेल, शिल्लक राहणार मग इथं पाय मायनस ऑफ 2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर अप्लाय होईल 4 मध्ये येईल पहा. ब्रॅकेट कम्प्लीट. काय केलं आपण, न्यूमरेटरमधून मी 2 कॉमन काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, 2 कॉमन काढल्यानंतर 2 times पाय मधून 2 कॉमन काढल्यानंतर काही शिल्लक राहणार, पाय प्रेझेंट राहणार आहे. ओके, मायनस 4 मधून मी 2 कॉमन काढलेलं आहे, 2 2 जार व्हॅल्यू 4 म्हणजे काय शिल्लक राहिलं 2 शिल्लक राहिला पहा. ओके, बे दोन्ही 4 म्हणजे फायनल आन्सर काय झाली तर मग एक्झॅक्टली इक्वल टू 49 इनसाइड द ब्रॅकेट काय नाही इथं पाय मायनस ऑफ 2 डिवाइडेड बाय 2 काय ना फायनल आन्सर स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा, स्क्वेअर युनिटमध्ये रेफर होईल पहा. फायनल आन्सर काय नाही तर डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर युनिट म्हणजेच काय झालं पहा, इज इक्वल मी लिहिताना कसं लिहू शकतो इथं डिवाइडेड बाय काय नाही तर 1 आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी 1/2 मी रिअल कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकतो पहा. म्हणजे 49 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये पाय मायनस ऑफ 2 काय असेल तर स्क्वेअर युनिट आपल्याला पहा.
रिक्वायर्ड एरिया कुठला झाला इथं 49 डिवायडेड बाय 2 पाय मायनस ऑफ 2 स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा फायनल आन्सर येईल. पहा समजलं व्यवस्थित कळलं का? पहा ओके. थोडंसं एक्झाम्पल लेंदी आणि मोठा आहे पहा आणि समजून घ्यावं लागेल. इथं वापरत असताना मला प्रॉपर्टी ऑफ दी कुठली प्रॉपर्टी वापरलेली आपण पायथागोरस प्रूफ केलेला आहे. पहा पायथागोरस प्रूफ केलेला आहे आणि तो प्रूफ करून आणि त्याच्या रिलेशनचा वापर करून जो काय अँगल ॲट सेंटर जो रेफर होणार आहे तो अँगल ॲट सेंटर मी काय केला इथं 90 डिग्री मी रेफर केला. पहा समजलं व्यवस्थित कळलं का? पहा ओके. एक्झाम्पल थोडं लेंदी आहे. जर काय डाऊट असेल तर परत तुम्ही लेक्चर काय करू शकता इथं पाहू शकता आणि त्यातून काय जर काय डाऊट आला तर तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता. पहा ओके. 3 किंवा 4 मार्काला बऱ्याच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. कशासाठी? 11th स्टँडर्डसाठी हा पार्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. पहा समजलं व्यवस्थित ओके. आता उद्याच्या लेक्चरला आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. कन्व्हर्जन ऑफ डिग्री मिनिट अँड काय असणार इथं सेकंड. दिलेल्या अँगलचं कन्व्हर्जन कशा करायचं आहे आपल्याला डिग्री मिनिट सेकंड. ओके. त्याचबरोबर मी अजून एक सेक्शन 2चा मी नवीन टॉपिक उद्या स्टार्ट करणार आहे. कुठला टॉपिक स्टार्ट करायचा आपल्याला? कॉम्प्लेक्स नंबर स्टडी करायचा. पहा ओके. हा टॉपिक माझा पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन असणार आहे. पहा समजलं व्यवस्थित ओके. तर आपल्याला उद्या एक 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला कशाला इथं डिग्री मिनिट सेकंड कॅल्क्युलेशन करण्यासाठी. आणि उद्या इंट्रोडक्शन जो काय सेकंड टॉपिक आपल्याला चालू करायचा आहे दुसरा टॉपिक कुठला असणार? कॉम्प्लेक्स नंबर. त्याचं इंट्रोडक्शन लेक्चर उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं जाईल. पहा समजलं व्यवस्थित ओके. धन्यवाद.